तर मराठी माणसानं पुन्हा एकदा दिल्ली जिंकली आहे। महाराष्ट्रातील मराठमोळ्या अभिजित दिपकेनं विद्यार्थ्यांचं आंदोलन कसं उभं केलं आणि या आंदोलनामुळे दिल्लीश्वर मराठी माणसापुढे कसे झुकलेत पाहूया। मराठी माणसानं पुन्हा दिल्ली जिंकली। अभिजित भिडला, दिल्लीश्वर झुकले। मराठी मोडेन पण वाकणार नाही। चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठी मोडेल पण वाकणार नाही। चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठी मोडेल पण वाकणार नाही। ऐकलत? मराठमोळ्या तरुणानं दिल्लीच्या तख्ताला हादरा दिल्यावर केलेलं हे पहिलं विधान। दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा असे नेहमी म्हटलं जातं। मराठी माणसांनी दिल्लीच्या तख्ताला अनेकदा हादरवलंच नाही तर सत्ताधीशांना झुकवल्याचे इतिहासात अनेक दाखले मिळतात। मात्र आता दिल्लीच्या तख्ताला पुन्हा एकदा मराठी माणसानं धक्का दिलाय आणि त्याला कारण ठरलंय नीट पेपरफुटी प्रकरण। याच नीट पेपरफुटी विरोधात तरुणांच्या हक्कासाठी छेडलेल्या आंदोलनासमोर अखेर सरकारला नमतं घ्यावं लागलं। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक असणाऱ्या मराठमोळ्या अभिजित दिपकेंनी महिन्याभरात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला सरकारला भाग पाडलं। सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान बेरोजगार आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा झुरळ म्हणून उल्लेख केला आणि बस हा एक शब्द उचलून अमेरिकेत असलेल्या मराठमोळ्या अभिजित दिपकेंनी कॉकरोच जनता पार्टी नावानं सोशल मीडियावरच पक्षाची स्थापना केली आणि नीटच्या पेपरफुटीचं निमित्त साधत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचाच अजेंडा सेट केला आणि त्यांच्या पक्षाला अभूतपूर्व प्रतिसादही मिळाला। तब्बल 2 कोटींपेक्षा जास्त तरुणांनी त्यांना फॉलो केलं। देशातल्या राजकीय ढुड्डाचार्यांनी या ऑनलाईन कॉकरोचेसची टिंगलटवाळी केली। मात्र अभिजित एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी थेट अमेरिकेतून दिल्ली गाठली आणि रस्त्यावरचा लढा सुरू केला आणि तो साऱ्या देशानं पाहिला। हा मराठमोळा अभिजित नेमका कोण आहे पाहूयात। दिपकेंचं पुण्यामधून पत्रकारितेचं आणि अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण। आपच्या यूथ सेंट्रिक डिजिटल मीडिया कॅम्पेनचे दिपके मुख्य रणनीतिकार होते। दिल्लीच्या सीएमओ कार्यालयात काम करण्याचा दिपकेंना अनुभव आहे। नीट पेपरफुटी प्रकरणासंदर्भातील मागणीमुळे दिपकेंच्या दिल्लीतील आंदोलनाला तरुणाईचा पाठिंबा मिळाला। मात्र 20 जुलैला आंदोलकांवर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज आंदोलनाचा टर्निंग पॉइंट ठरलाय। त्यात वांगचुक यांनी उपोषण सोडल्यावर दिपकेंनी उपोषणाचा पवित्रा घेतल्यानं आंदोलनाची तरुणांमधील विश्वासार्हता वाढली आणि तरुणांचा सरकार विरोधातील रोषही वाढला। त्यामुळेच मराठमोळ्या दिपकेंचा या आंदोलनाच्या यशात मोठा वाटा आहे। त्यामुळेच आंदोलनाला यश मिळाल्यावर दिपकेंनी जे विधान केलं ते फार सूचक आणि उद्बोधक आहे। मुझे धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की वजह से हीरो मत बनाना। एक इंसान को हीरो बनाने की वजह से ही देश का कबाड़ा हुआ है। एक इंसान को अपने संविधान से बड़ा बना दिया, सारे इंस्टीट्यूशन से बड़ा बना दिया, सारे चीजों से बड़ा बना दिया। जब आप एक इंसान को मुद्दे से बड़ा बनाते, इंस्टीट्यूशन से बड़ा बनाते, संविधान से बड़ा बनाते, तो वो इंसान देश का कबाड़ा ही करेगा। तो मुझे कोई भी हीरो नहीं बनाएगा। नारे लगेंगे भारत माता की जय के।